जुलैचा पहिला आठवडा जवळ आला, पण अजूनही पुरेसा पाऊस नाही. मग आता कोणतं पीक घ्यायचं? आणि शेवटी मी तुम्हाला एक असा पर्याय सांगणार आहे, जो अनेक शेतकरी निवडतात. अनेक शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारी करून ठेवली आहे, पण पाऊस वेळेवर न आल्यामुळे निर्णय घेणं कठीण झालंय. अशा वेळी घाईघाईत पेरणी करणं धोकादायक ठरू शकतं. जर तुमच्या भागात कमी पाऊस असेल, तर तूर हा एक विचार करण्याजोगा पर्याय असू शकतो. कारण तूर तुलनेने कमी पावसातही तग धरू शकते. काही भागांमध्ये मका देखील घेतला जातो, विशेषतः ज्या जमिनीत पाण्याचा चांगला निचरा होतो अशा ठिकाणी. मात्र स्थानिक परिस्थिती पाहूनच निर्णय घ्या. पण सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे, अजूनही सोयाबीन घेता येईल का? याचं उत्तर तुमच्या भागातील पावसाच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. जर पुढील काही दिवसात चांगला पाऊस झाला, तर अनेक भागांमध्ये सोयाबीन पेरणीची संधी अजूनही उपलब्ध असू शकते. लक्षात ठेवा, फक्त कॅलेंडर पाहून निर्णय घेऊ नका. पाऊस, जमिनीतील ओलावा आणि स्थानिक कृषी तज्ज्ञांचा सल्ला यांचा विचार करूनच पीक निवडा. तुमच्या भागात अजून पाऊस आला का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या शेतकरीला सबस्क्राईब करा.